चिकन खिमा, मटन खिमा याला देखील मागे टाकेल असा मस्त जबरदस्त असा व्हेज सोया खिमा अतिशय भारी लागतो. खाल्ल्यानंतरही कोणाला माहिती पडणार नाही की तुम्ही हा खिमा कशापासून बनवलाय. मुलांना तर माहितीच नव्हतं की मी हा खिमा कशापासून बनवलाय. त्यांना वाटतं की तो मटन खिमाच आहे, चाललंय आपलं त्यांचं खायचं काम. आणि नंतर त्यांना खाल्ल्यानंतर मम्मा खूप छान खिमा झालाय असं मुलं बोलल्याच्या नंतर मग मी त्यांना सांगितलं, कशाचा होता हा खिमा? तर ते बोलले मटन खिमा होता. म्हटलं अजिबात नाही, हा मटन खिमा नव्हता, तर हा होता व्हेज सोया खिमा. खूप भारी झालेला. तर मी अगोदर काय केलं, सोयाबीन आहेत ना ते मस्त गरम पाण्यामध्ये उकळून नाही घेतले, टाकून ठेवले एक 5 मिनटं. तोपर्यंत मस्त कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला. आता हे सोयाबीनचं ना मी सगळं पाणी निथळून घेतलं, हाताने मस्त पिळून घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यातून याचा खिमा तयार केला आहे. आता पातेल्यामध्ये मी तेल घातलंय. तेल गरम झालं की चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा मस्त गोल्डन कलरचा होईपर्यंत परतवून घ्यायचं याला. कांदा थोडासा सॉफ्ट झाला ना तर खिम्यामध्ये मस्त लागतो. आणि आपण असं कच्चट कांदा ठेवला तर तो खाताना असा करकर लागतो. त्याकरता कांदा मस्त सॉफ्ट होऊ द्यायचा, जाळायचा पण नाही कांद्याला, पण सॉफ्ट होऊ द्यायचा. आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट टाकली. तिचा कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे. नंतर टाकायचे टोमॅटो चिरलेलं. टोमॅटोला पण एकदम सॉफ्ट करायचं आहे आपल्याला. आता इथं टाकायचे आपल्याला काही ड्राय मसाले. तर इथं सर्वात आधी मी हळद टाकली. नंतर टाकलेला आहे गरम मसाला, मिक्स मसाला, कश्मीरी मिरची पावडर आणि धण्याची पूड. आता हे सगळं मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाला मिक्स करून घेतल्याच्या नंतर मसाला शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर इथे 1 वाटी मी गरम पाणी घातलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे. आता काय करायचं आहे, हा जो मसाला आहे ना आपल्याला, तो एक 3 ते 4 मिनटं मस्त शिजवून घ्यायचा. तर 4 मिनटामध्ये मसाला खूप मस्त शिजतो, एकदम टोमॅटो वगैरे सगळा मॅश होतो त्याच्यातला. आता मसाला व्यवस्थित शिजला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे हा व्हेज सोया किमा. व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याला. मिक्स करून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी लागणार आहे. तर इथं मी अजून 1 वाटी गरम पाणी याच्यामध्ये ॲड करून घेते. चवीनुसार मीठ टाकायचे, मिक्स करून घ्यायचे. अतिशय झटपट हा व्हेज सोया किमा तयार होतो, खायला भारी लागतो. आता याच्यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं याला शिजवून घ्यायचं मीडियम टू लो फ्लेमवरती. 5 मिनटामध्ये मस्त जबरदस्त आपला खिमा झालेला आहे तयार. याला तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता, खूप भारी लागतो. तर इथे मी ना पावच घेतलेले आहे, पावाला मस्त बटर लावले आणि हा किमा आता आपण सर्व करून घेऊया. तर खूप दिसायलाही सुंदर दिसते की नाही बघा, खायला पण तो तितकाच भारी झालेला. नक्की ट्राय करा, जराही उशीर लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनटामध्ये व्हेज सोया किमा तयार होतो आणि खायला पण भारी लागतो. तसंच मुलं पण मस्त ताव मारून खातात. याच्यामध्ये प्रोटीन पण भरपूर असतं सोयाबीनमध्ये, त्याच्यामुळे अतिशय हेल्दी असा हा व्हेज सोया किमा तयार झालेला आहे. चपातीबरोबर खाल्ला ना तरी देखील खूप मस्त लागतो, पण चपातीपेक्षाही दुपटी तिपटीने पावाबरोबर भारी लागतो. तर इथं मस्तपैकी पावाला बटर लावलेलं तर आहेच मी. तर खाल्ल्याला खरंच सांगते लय भारी झाला आहे हा किमा, नक्की ट्राय करा. व्हेज सोया किमा तुम्हाला पण जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.